नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण कामगार विभागाने शासन निर्णय एक जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी जी शिष्यवृत्ती असते त्या शिष्यवृत्ती संदर्भात महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. बांधकाम कामगारांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराने हा 5 ऑगस्ट रोजी आलेला शासन निर्णय नक्कीच पाहायचा आहे. तर मी आता तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे की या शासन निर्णयामध्ये नेमकं महाराष्ट्र शासनाने काय सांगितलेलं आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी पुढे बघा, नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी अर्ज प्रक्रिया प्रारंभ करणे, तसेच अर्ज सादरीकरण, पात्रता, लागणारी आवश्यक कागदपत्रे व लाभ वितरणाची सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. आता याचा प्रस्तावना अतिशय महत्वाचा आहे. याची पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर तुम्ही निवांतपणे हा प्रस्तावना वाचायचा आहे. आपण डायरेक्ट आपल्या महत्वाच्या विषयाकडे येऊयात. आता या योजनेचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे योजनाची उद्दिष्टे. या योजनेचा लाभ नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल. प्राथमिक शिक्षणापासूनच उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण तसेच शासनमान्य व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या स्तरानुसार आर्थिक सहाय्य मंजूर करून देण्यात येईल आणि त्याप्रमाणे त्यांना लाभ देखील त्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. आता या योजनेला जी की 15 ऑगस्ट पासून तुमचा फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होत आहे, यासाठी लागणारी कागदपत्रे काय असतील आपण ते सविस्तर जाणून घेऊया. आता कागदपत्रांची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे आणि पीडीएफ देखील देणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित कागदपत्रे जमा करायची आहेत. आता आपण प्रथम कागदपत्र तो म्हणजे नोंदणीकृत बांधकाम कामगाराचं ओळखपत्र तुम्हाला सगळ्यात अगोदर लागणार आहे. त्यानंतर कामगाराचं वैध नोंदणी प्रमाणपत्र 2026 पासून तुमचं जे रिन्युअल आहे ते रिन्युअल चालू झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन कार्ड प्रमाणे एक कार्ड मिळतं, ते कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे विद्यार्थ्याचे व पालकाचं आधार कार्ड. आता आधार कार्ड तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्यावरतीच तुमची सगळी माहिती दिलेली असते. त्यानंतर विद्यार्थ्याचा चालू वर्षाचा तुम्हाला प्रवेशाचं प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड लागणार आहे. आता तुमच्याकडे जे प्रमाणपत्र असतील ते तुम्ही आणू शकता. आता मी तुम्हाला सांगतो, बोनाफाईड असेल तरी चालेल, मागील वर्षाची गुणपत्रिका असेल तरी चालेल, बँक खात्याची प्रत असेल ती लागणार आहे. आता ही जी तुमची प्रत आहे ना बँक खात्याची, या ठिकाणी बरेच कामगार काय करतात, विद्यार्थी आहे म्हणजे जो स्टुडंट आहे त्या विद्यार्थ्याची बँक खात्याचा तपशील देतात, पण तसं करायचं नाही. तुम्हाला या ठिकाणी जो कामगार आहे त्या कामगाराचंच बँक पासबुक आणि बँकेची माहिती द्यायची आहे, कारण संपूर्ण रक्कम ही कामगाराच्याच बँक खात्यावर जमा होत असते. त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीचं लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो. आता तुम्हाला हे 2 फोटो लागतील. काही जिल्ह्यांमध्ये फोटो मागितले जातात तर काही जिल्ह्यांमध्ये मागितले जात नाही. त्यानंतर वैध मोबाईल क्रमांक लागणार आहे. वैध मोबाईल क्रमांक असा मोबाईल क्रमांक लागेल जो की तुमचा आधार नंबरला लिंक असेल आणि तुमचा कामगार कार्डला देखील लिंक असेल, असा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील महत्वाचा कागद म्हणजे आवश्यक असल्यास उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता काही जिल्ह्यांमध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र मागितलं जातं तर काही जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड मागितलं जातं. शक्यतो 90% रेशन कार्डच तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर पुढील आणि शेवटचं कागदपत्र म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये योजनेसाठी शासनाने कोणकोणती कागदपत्रे अजून ऍडिशनली मागितलेली आहेत, तुम्हाला ती सगळी कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे ही सगळी कागदपत्र तुम्ही जमा करायची आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला याची पीडीएफ कशी डाउनलोड करता येईल, तर मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की तुम्हाला ही जी GR आहे याची तुम्हाला
तुम्हाला PDF डाउनलोड कशी करता येईल. त्यासाठी प्रत्येकाने काय करायचं आहे, आत्ताच या व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून सगळ्यात अगोदर टाकलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला या GR ची जर PDF लागत असेल तर प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये स्कॉलरशिप हा शब्द टाकायचा आहे. तुम्हाला तुमची PDF मिळून जाईल. आता आपण जाणून घेऊया या स्कॉलरशिप योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय काय आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिली पात्रता आहे ती म्हणजे अर्जदार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा. जर तो नोंदणीकृत बांधकाम कामगार नसेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर पुढील पात्रता काय आहे की जो बांधकाम कामगार आहे त्याची नोंदणी अर्ज सादर करण्याच्या दिवशी वैध असणं आवश्यक आहे. म्हणजे फॉर्म भरताना त्याचं रिन्युअल चालू असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी हा शासन मान्य संस्थेत नियमित शिक्षण घेत असावा. त्यानंतर कामगार मित्रांनो, पुढील पात्रता आहे ती म्हणजे अर्ज हा निर्धारित दिलेल्या मुदतीमध्येच तुम्हाला भरायचा आहे. जर तुम्ही वेळ जाऊन दिली तर तुमचा अर्ज हा स्वीकार केला जाणार नाही. त्यानंतर सर्व कागदपत्रे ही पूर्ण आणि सगळी खरी कागदपत्रे असावीत. जर तुम्ही अपूर्ण किंवा खोटी कागदपत्रे दिली तर तुम्हाला योजनेतून बेदखल करण्यात येईल. त्यानंतर कामगार मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की या योजनेसाठी कोणकोणत्या अपात्रता असतील, म्हणजे कोणकोणते बांधकाम कामगार या योजनेसाठी अपात्र ठरतील. यामध्ये पहिली अपात्रता आहे ती म्हणजे अपूर्ण अर्ज. जर तुम्ही अर्ज संपूर्ण भरला नाही तर तुम्ही योजनेतून अपात्र व्हाल. त्यानंतर पुढील पात्रता आहे ती म्हणजे मुदत संपल्यानंतर अर्ज जर भरला तरी देखील तुम्ही योजनेसाठी अपात्र असे ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर पुढील अपात्रता आहे चुकीची अथवा खोटी माहिती जर तुम्ही भरली तर तुमचा अर्ज डायरेक्ट त्या ठिकाणी अपात्र करण्यात येईल. त्यानंतर पुढील अपात्रता आहे आवश्यक कागदपत्रांशिवाय जर अर्ज सादर केला तरी देखील तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल. त्यानंतर पुढील अपात्रता आहे मंडळाच्या अटींचे पालन न करणारे कामगार या योजनेसाठी अपात्र असतील, त्यांचे अर्ज योजनेसाठी अपात्र ठेवण्यात येतील. आता आपण जाणून घेऊया की या बांधकाम कामगार स्कॉलरशिपचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे. आता यामध्ये सगळ्यात पहिला टप्पा आहे की तुम्हाला अधिकृत अर्ज भरायचा आहे. आता जे ते तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी जमा करायचे आहेत आणि सेतू किंवा सायबर मध्ये ऑनलाईन अर्ज भरून टाकायचा आहे. त्यानंतर पुढील पायरी असते किंवा पुढील स्टेप असते ती म्हणजे सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत. फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमच्या सगळ्या डिटेल्स भरणार, तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या डिटेल भरणार आणि या ठिकाणी तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार. आता जर तुम्ही घरी फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला ही प्रत्येक पायरी अत्यंत काटकोरपणे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला यावरती एक सविस्तर व्हिडिओ लागत असेल तर प्रत्येकाने कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला संपूर्ण स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याचा व्हिडिओ पाहायचा आहे. तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवण्यात येईल. त्यानंतर पुढील टप्पा असतो तो म्हणजे अर्जाची माहिती तपासून अंतिम सादर करायचा. म्हणजेच तुमच्या अर्जाची या ठिकाणी तपासणी केली जाते आणि अर्ज सबमिट केला जातो. त्यानंतर संबंधित कार्यालय अथवा अधिकृत ऑनलाईन प्रणालीवर तुमचा अर्ज पोहोचतो. पोहोचल्यानंतर अर्जाची प्रशासकीय पडताळणी करण्यात येते. आता यासाठी तुम्हाला एक व्हेरिफिकेशनची तारीख दिली जाते आणि त्या तारखेला तुम्हाला जिल्हा तालुका केंद्र या ठिकाणी हजर राहायचं असतं आणि आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची असते. त्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप म्हणजे पात्र अर्ज मंजुरीसाठी सादर करण्यात येतील. जे जे अर्ज पात्र आहे त्यांना मंजुरीसाठी पाठवलं जातं आणि 30 दिवसांच्या आत किंवा जास्तीत जास्त 45 दिवसांच्या आत त्या कामगाराच्या बँक खात्यात रक्कम पाठवली जाते. आता कामगार मित्रांनो, जर तुमच्याकडे सगळे कागदपत्र जमा झाले असतील आणि तुम्ही फॉर्म भरण्याचा विचार घेतला असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची आणि विशेष बाब आहे. सन 2026-27 या वर्षासाठी अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून कागदपत्रांची पडताळणी टप्प्याटप्प्याने करण्यात येईल. अर्जांमधील जी माहिती आहे ती माहिती शैक्षणिक नोंदी व बँक तपशील यांची संगणकीकृत पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळतील किंवा तुमचा अर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात येईल. आता या ठिकाणी तुमची जी पडताळणी असते ती पडताळणी पूर्ण झाल्यानंतर लाभ मंजूर करण्यात येईल. त्यामुळे अर्जदारांनी सर्व माहिती अचूक सादर करायची आहे. यापूर्वी तुलनेने
यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी लाभ वितरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे. पात्र अर्ज मंजूर होताच आर्थिक सहाय्य वितरणाची कार्यवाही विलंब न करता सुरू करण्यात येईल. म्हणजे तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात तुम्हाला मेसेजद्वारे कळवलं जाईल आणि लगेच तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील. आता हा झाला संपूर्ण शासन निर्णय. आता या शासन निर्णयापैकी तुम्हाला काही प्रश्न राहिलेले असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये विचारा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर दिलं जाईल. आणि जर तुम्हाला या पीडीएफ ची किंवा या GR ची जी काही पीडीएफ आहे ही पीडीएफ कशी डाउनलोड करायची अजून कळालेलं नसेल तर प्रत्येकाने या कमेंट बॉक्स मध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये फक्त आणि फक्त काय टाईप करायचं आहे, स्कॉलरशिप. स्कॉलरशिप हा शब्द तुम्ही टाईप केला की लगेच तुम्हाला ही पीडीएफ पाठवण्यात येईल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.